आम्ही एक महिन्यापूर्वीच माननीय आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना, माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना आणि माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेबांना, आम्ही तिघांना, आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि ज्येष्ठ सर्व नेते मंडळींनी ठाणे शहरातले महापालिकेच्या हद्दीतले भिवंडी महापालिकाचे आणि इतर ठिकाणी आम्ही आधीच सांगितलं आहे की आम्हाला स्वबळावरच जायचं आहे. कारण या महापालिकेच्या निवडणुकीत जात असताना या 20 वर्षात त्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा ओझा आम्हाला घेऊन जायचं नाही आहे. कारण आम्ही नवीन दिशा नवीन वेळ ठरवणारी लोक आहेत. महापालिकेतले बरेचसे प्रश्न आहेत ज्या बाबतीत वर्षानुवर्ष सभागृहात आम्ही कारवाईची मागणी केलेली, भ्रष्टाचार उघडीस आणलेला आहे. तो नवीन ठाणे जुने ठाणे असू द्या, हॉलिवूड बॉलिवूड पार्क असू द्या, नवीन नवीन घाटांच्या पासून असे बरेचसे रोड असेल, बरेचसे डेव्हलपमेंटचे प्रकार आहे, त्याचे भ्रष्टाचार आम्ही काढलेला आहे. म्हणून आम्ही स्वबळावरच नारा दिलेला आहे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. आणि आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं आहे की आम्हाला परवानगी द्यावी, अनुमती द्यावी की आम्ही स्वबळावर जाण्यासाठी आम्ही तयार आहेत. पण शेवटी जे पक्षाचा निर्णय असेल ते सर्वांना मान्य असेल. पण आमची स्वतःची इच्छा, अध्यक्ष म्हणून माझी माननीय सन्माननीय परांजपे साहेबांची, सर्व सन्माननीय माजी नगरसेवक व आम्हाला साथ देणारे सर्व नेतेगण, या सर्वांची इच्छा आहे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर एकट्यानेच जायचं. दोन्ही पक्षांनी तशी तयारी सुरू केलेली आहे, आपल्याकडनं देखील तशी तयारी सुरू झालेली आहे का? आधीच आमचा महापालिकेत आपण बघितलं तर शहरी भागात आम्ही 8 मागचे नगरसेवक निवडून आले होते. चार जगदाले साहेब व त्यांच्या पॅनल शिवसेनेत गेलेला आहे. आम्ही 4च फक्त शहरी भागात आहे. उर्वरित जे नगरसेवक तेव्हा निवडून आले होते ते कळवा आणि मुंब्रा परिसरातून निले आलेले आहेत. आज 16 नगरसेवक, माजी नगरसेवक आम्ही सर्व एकत्र आहेत. आजी माझी मागचे टर्मचे पण, त्याच्या आधीचे पण टर्मचे नगरसेवक, माजी नगरसेवक नगरसेविका आहे, ते आमच्यासोबत आहे. आम्ही सर्वांचं म्हणणं आहे का कळवा मुंब्रामध्ये परिस्थिती पाहता तिथे स्वबळाने जायला पाहिजे आणि त्यांचा मान ठेवून आम्ही त्याची विनंती पक्षाला केलेली आहे. आम्ही शिवसेना आणि भाजपाचा विरुद्धच निवडणूक महापालिकाची लढण्याची मानसिकता पण आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमची पावलं उचलून तयारीला पण लागलो आहे. दोन्ही पक्षांना वाटतं की आमचा महापौर बसेल, कुठेतरी आपला पक्ष हा गेम चेंजर ठरू शकतो का? किंवा ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले तर कोणाचं नुकसान होईल आणि कोणाला याचा फायदा होईल असं वाटतं? बघा, जे काय होणार आहे ते ठाणे शहरात होणार आहे. आमचे मतदाता आणि मागील जे 10 वर्ष ठाणे शहरातून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक राबोडी आणि लोकमान्य सोडल्यानंतर पूर्ण भुईसपाट झाली होती आमच्या ते जुने नेत्यांमुळे आणि फक्त कळवा आणि मुंब्रा शिल्लक राहिली होती. तर इथे ठाणे शहरात असं पण राबोडी सोडून आज 4 उमेदवार आमचे आणि बरेचसे आमचे काही तगडे उमेदवार आम्ही शहरी भागात देणार आहेत. ते घोडबंदर पट्टा असू द्या, इथे आम्ही देणार आहेत. तर आम्ही काय म्हणालो, स्वबळावर जाणार आहे. कारण आमचं एक विचारसरणी, आमचा एक दूरदृष्टिकोन आहे जे ठाणे शहराला आम्ही करू शकतो. आम्ही कधी पण कोणाला पण ओपन चॅलेंज देतो का सिविक्स ॲम्युनिटी सिविक सेन्सवर तुम्ही काय केलं आणि आम्ही काय करू शकतो, कधी पण आम्ही डिबेटला तयार राहिलो. म्हणून असं पण आम्हाला मुंब्रा परिसरात, कळवा परिसरात तिथल्या नागरिकांची इच्छा आहे का तुम्ही स्वबळानेच आमच्यासोबत यावा, आम्ही तुम्हाला चांगल्या मताधिक्याने तुम्हाला निवडून देऊ. तर इतर पक्ष कोण महापौर बसवणार आम्ही आधीच सांगितलं आणि 2 दिवसापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षात प्रवेश केले शहरी भागातले कार्यकर्त्यांनी. त्या कार्यक्रमातच सांगितलं आहे महापौर कोणाचा बसेल, कुठला बसेल ते मी सांगणार नाही आहे, पण आमच्या मर्जीतलाच महापौर बसेल त्या पक्षातला, एवढा मी आपल्याला सांगतो. मी किंग मेकर सांगत नाही, एवढी मोठी गोष्ट मी कधी करत नाही ना. कुठल्या आमच्या पक्षातले कार्यकर्ते किंवा माझी नगरसेवक करतात. मी एवढा सांगतो का सिंहाचा वाटा महापौर कोण बसणार याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा असेल. म्हणून जे दबावतंत्र आमच्या नगरसेवकांवर चालू आहे, अपक्ष लढा, आघाडी तयार करा, घड्याळ कशाला पाहिजे, त्याच्या कुठल्याही दबावाला बली जाणार नाही. एकदा संपलं तरी चालेल, त्रास झाला तरी चालेल, पण पक्षाच्या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढणार. असं आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं का 2.5 विधानसभामध्ये आजच्या स्थितीमध्ये 1 सीट सोडली तर 2.5 विधानसभामध्ये सर्व महायुतीचे आहेत. शिवसेना मुख्य पक्ष, 2रा नंबर आम्ही होतो राष्ट्रवादी आणि 3ऱ्या नंबरवर भाजप होते. तर या 2.5 विधानसभा म्हणजे कोपरी पाचपगडी पूर्ण, ठाणे शहर पूर्ण आणि ओळा माजीवाडाचा अर्धा भाग हे महापालिकेचा अंगावर बघितलं
तर फक्त महायुतीचे नगरसेवक आहे, एक काँग्रेसची सीट सोडून. तर का 90मध्ये 89 का आघाडीमध्ये लढणार, तर इतर कार्यकर्ता जाणार कुठे? दुसरा कळवा भागात आमची ताकदच कळवामध्ये, आमची ताकदच मुंब्र्यामध्ये. तिथे आम्हाला एकटं जायला आम्ही तयार आहोत. तिथे आमचं युद्ध वेगळ्या पक्षाची आहे, म्हणून महायुतीची आम्हाला मदत भेटली का नाही भेटली, आमची लढाई वेगळी आहे. तर म्हणून आम्ही कुठल्या हवेत आम्ही म्हणत नाही आहे, आम्ही ज्या सीट्स कॉन्सन्ट्रेट करतोय म्हणून आम्ही आमचा महापौर बसेल असं वाक्य कुठे वापरलेलं नाही. पण आमच्या मर्जीतलं असेल त्या पक्षाला, आमच्या मर्जीतलं द्यायला लागेल तेवढं नक्की आम्ही सांगू शकतो. आम्ही किमान इन्शाल्लाह जी परिस्थिती आज आहे आणि ज्या पद्धतीने प्रतिसाद आम्हाला भेटते आणि ज्या पद्धतीने आमचे सर्व माजी नगरसेवक उमेदवार आणि एकोपेने आम्ही जे काम करत आहोत, तर आमचा अंदाज आहे की आम्ही किमान कमीत कमी 25 नगरसेवक निवडून आणू. गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, अजून पण यापुढे इन्कम असं सुरू असणार का तुमच्याकडे? हो बा, आता तर सुरुवात झाली. आता ठाणे शहर संपलं आहे, ठाणे शहर संपलं आहे. अजून मुंब्र्याला आम्हाला इन्कमिंग सुरू करायची आहे, ती अजून आम्ही शेवटी करू ना. कारण मागच्या वेळी आम्ही बघितलं का कळवा मुंब्र्यातले इन्कमिंग केल्यानंतर इतर लोकांकडून पण दबाव आणि फोन जातात आमच्या पक्षात नाही येऊ म्हणून. तर आम्ही एवढ्या लवकर आम्ही पत्ते उघडणार नाही, पण 100% चांगली इन्कमिंग होणार आहे. ओके. असं आहे बघा का, ते कार्यकर्ते जिथे राहिले होते ते डे टू डे माझ्या संपर्कात होते. आज विक्रम खामकरचे बंधू जे वारले हॉस्पिटलमध्ये, आमची प्रार्थना आहे त्यांच्या कुटुंबाला. आज तेव्हा जे अडीअडचणीत होते ते हक्कानी माझ्या संपर्कात होते. ते आता शिवसेनेत गेले, तुम्ही विचारू शकतात, माझ्या संपर्कात होते. मिलिंद पाटील व सर्व नगरसेवक माजी नगरसेवक जे गेले ते डे टू डे माझ्या संपर्कात होते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तर दादांचा जो विचार आहे की पक्ष कुठला पण असू द्या, लोकांची कामं करत राहा, तर तिथले होते म्हणजे निष्ठेनी नव्हते, औपचारिक होते. वेळ प्रसंगी त्यांना आम्ही आमच्यासोबत घेतला. असे बरेचसे तिथे आहेत जे त्यांना वाटलं त्यांचे ते आम्ही घेणार आहोत. त्यांनी राबोडीत रोज येऊन ठाण मांडून बसावं. आज सेक्युलरची भाषा करतायत. आज आश्चर्य आहे का, राष्ट्रवादीची परिस्थिती, शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची परिस्थिती अशी आहे का त्यांना अध्यक्ष सापडे ना. ज्यांनी मंदिराची FD चोरून, ज्याच्यासाठी सुप्रीम कोर्टपर्यंत धाव घ्यायला लागली, चार्जशीटमध्ये पोलीसचे प्रूव्ह झाला, त्या माणसाला अध्यक्ष करायला लागतं निवडणुकीच्या तोंडावर. मग याच्यापेक्षा घोर पाप कोणी केलं आहे? मंदिराचे पैसे चोरलेल्या माणसालाच अध्यक्ष करायला लागतं. तर त्यांच्याकडे माणसं कुठे शिल्लक राहिली आहे? बघा, निवडणुकीत भाजपमुळे फटका बसला, तर भाजप आणि शिवसेनेमुळे मला कळव्यात मतं पण तेवढी जास्त भेटली. मतं पण तेवढी जास्त होतं. मतदान आणि निवडणुकीमध्ये वातावरण असतं, ते वातावरण वेगळं होतं. तेव्हा आमच्या अल्पसंख्याक समाजाचे सेंटिमेंट्स वेगळे होते. एक नवीन आशा दाखवली गेलेली होती. त्यांनी नवीन सरकारमध्ये मंत्री होणार, मग अमुक करणार तमुक होणार दाखवलं होतं. वर्षभरात नागरिकांना कळलं आहे का आपल्याला फसवणूक झाली आहे. तो महापालिकेची निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर लढली जाते, वेगळे विचार असतात, ती वेगळी होती. तर फटक्याचा फायदा आणि नुकसान असतं. आम्ही यावेळी काय फटका आम्हाला बसेल, शहरी भागात बसू शकतो, पण शहरी भागात सीटच सुटणार नाही एकत्र लढल्यावर. तर कार्यकर्त्याला न्याय भेटणार नाही आहे. म्हणून आम्हाला मतं किती येणार, कुठून निवडून आणायचं, तर 25 वर्षाच्या महापालिकेचा छत्रोखाली राहून जे अनुभव आहे त्याच्याने नक्की आम्ही 20 ते 25 सीट आणू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.